प्रथम तरंगामध्ये आपण आता पुढं डायरेक्ट टीकेमध्ये जाऊ. नंबर 2 वर टीका सुरू होतीये. यद्यपि सूत्र भाष्य वार्तिक से प्रभृती कहिए आदि लेके. आता सूत्र भाष्य वार्तिक पाठीमागे घेतले मी डायरेक्ट. सूत्र म्हणजे सूत्र ग्रंथ आहेत काही. ब्रह्मसूत्र, ब्रह्मसूत्र, नारद भक्ती सूत्र, वेगवेगळे सूत्र आहेत. आता सूत्र शब्दाचा अर्थ काय? सूत्र ग्रंथ सांगितले जातात. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम. हे 4 लक्षणं ज्याच्यात आहेत, अवच्छेद ज्याच्यात आहेत, त्याला सूत्र म्हणतात. याच्यामध्ये अल्पाक्षर असावं, अल्पाक्षरम, असंदिग्धम, सारवत, विश्वतोमुखम. हे 4 ज्याच्यामध्ये आहेत त्याला सूत्र म्हटलंय. हरिपाठ हा सूत्र ग्रंथ सांगितलाय. इतर ग्रंथाच्या व्यापकतेच्या दृष्टीनं हा सूत्र ग्रंथ आहे. लहान आहे, अल्पाक्षर आहे. अल्पाक्षरम, असंदिग्धम, संदिग्ध म्हणजे संशय, म्हणजे संशय रहित आहे, असंदिग्धम. सारवत, सगळ्या सिद्धांताचा सार आहे. विश्वतोमुखम, सर्वांनी मान्य केलेला, सर्वांना मान्य होणारा. आता इथं सूत्र झालं. भाष्य म्हणजे भाष्य, भाषांतर केले. भगवद्गीतेचं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. भगवद्गीतेचं भाष्य म्हणजे शांकर भाष्य, जे आचार्यांनी केलं. असे वेगवेगळे भाष्य आहेत. सूत्र भाष्य. तसंच वार्तिक हा एक त्यातला प्रकार आहे. त्याला नाव आहे वार्तिककार. ज्यांनी वार्तिक केलेलं आहे त्यांना वार्तिककार म्हणतात. भाष्य ज्यांनी केलं त्यांना भाष्यकार. सूत्र ज्यांनी लिहिलं त्यांना सूत्रकार असं म्हटलं जातं. आता प्रभृती म्हणजे या लोकांची जी काय म्हणतात त्याला, तल्लख बुद्धी ज्यांच्याकडे अशी विद्वान मंडळी, असे सगळे आदिलेके सुरवाणी. सुरवाणी म्हणजे संस्कृत ग्रंथ बहुत आहे. महान महान विद्वान मंडळींचे सूत्र भरपूर आहेत, भाष्य भरपूर आहेत आणि वार्तिक भरपूर आहे. तथापि संस्कृत ग्रंथांसे मंदबुद्धी पुरुषन को बोध होवे नाही. संस्कृत ग्रंथाने मंदबुद्धीच्या मंडळींना बोध होत नाही. भाषा ग्रंथांसे मंदबुद्धी पुरुषन को भी बोध होवे नाही. संस्कृतानं मंदबुद्धीला बोध होत नाही. भाषा ग्रंथानं म्हणजे भाष्य, भाषा शब्दाचा इथला अर्थ भाष्य. या ते भाषा ग्रंथ का आरंभ निष्फल नाही. आता बोध होत नाही याचा अर्थ ते निष्फल आहे का? नाही, ते विशिष्ट अधिकाऱ्याला बोध करतं. किंतु संस्कृत ग्रंथन के विचारने विषय जिनकी बुद्धि समर्थ नहीं तिनके निमित्त ग्रंथ का आरंभ सफल है. आता संस्कृतला ज्याची बुद्धी नाही त्याला भाषा ग्रंथ उपयोगाचा आहे. संस्कृत ग्रंथाकडे आपली बुद्धी जात नाही म्हणून आपण कोण सगळे मंदबुद्धी. आपण सगळे कोण मंदबुद्धी. भाषा ग्रंथाकडे आलो आपण, पण आपल्याला आपण मंदबुद्धी वाटते का? वाटत नाही, जाऊ द्या. दुसऱ्यानी म्हणलं हे मंदबुद्धी, चालतं का? चालत नाही. तरी आपण कोण आहे? मंदबुद्धी आहे म्हणून भाषा ग्रंथाकडे आलो. नाहीतर आपण भगवद्गीतेवर चिंतन करायला हवंय. भगवद्गीता हा संस्कृत ग्रंथ आहे. ज्ञानोबरायांनी सुद्धा याचा विचार केला. संस्कृत कळणार नाही म्हणून काय केलं? भाषांतर केलं. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी
प्रगट केली, भाषांतर केलं, भाषा ग्रंथ आहे, त्याला प्राकृत ग्रंथ असं म्हटलं जातं. चला ठीक आहे. आता इकडं यद्यपि भाषा ग्रंथ बहुत आहे, भाषा ग्रंथ किती आहेत? भरपूर आहेत. तथापि विचार सागर विना और भाषा ग्रंथन से आत्मवस्तु विषय संदेह दूरी होवे नहीं, याके विषय यह येतोय. भाषा ग्रंथ अनेक आहेत, परंतु संशय जात नाही भाषा ग्रंथात, असं या लेखकाचं काय आहे म्हणणं आहे. पण मुळात यामध्ये भाषा ग्रंथ श्रवण केल्यानंतर संशय जातो. हे ग्रंथावर अवलंबून आहे का अंतःकरणावर अवलंबून आहे? अंतःकरणावर अवलंबून आहे. आपला कितवा विचारसागर ऐकणं चालू आहे? संशय गेला का आपला? मग विचारसागरवर अवलंबून आहे का अंतःकरणावर अवलंबून आहे? चला, कितने तो श्रवण करिके भाषा ग्रंथ रचे है. अनेकांनी श्रवण करून भाषा ग्रंथाची रचना केली आहे. ऐकायचं लिहायचं असं अनेकांनी ऐकून केले, अभ्यास करून नाही. अभ्यास करून कीर्तन करणं आणि फक्त ऐकीव कीर्तन करणं फरक पडतो. पखवाज ऐकून ऐकून शिकलो आणि पखवाज क्लासला जाऊन शिकलो, फरक पडतो. क्लासला जाऊन शिकलेला पखवाज आणि ऐकून शिकलेला एकच का वेगळा? तसं भाषा ग्रंथ भरपूर आहे. जैसे पंचभाषा है तसे 5 भाषा आहेत, आकडा 9. षटप्रश्नी, शतप्रश्नी, ज्ञानमंजिरी, ज्ञानचूर्ण, वेदांतसार, पंचीकरण, ये मनोहर दासकृत 6 भाषा ग्रंथ है. मनोहर दास या लेखकांनी लिहिलेले हे ग्रंथ 3 में पंचीकरण स्वल्प है, सोपा है. ताकू छोड़ी के पंचभाषा कही. त्याला बाजूला काढून 5 ग्रंथ असे वर मांडलेले आहेत. 3 की प्रक्रिया काहू अंश में तो शास्त्र के अनुसार है. आता या 5 ग्रंथातल्या प्रक्रिया शास्त्राला धरून आहेत. जो श्रवण किया अर्थ यथार्थ ग्रहण नहीं हुआ 30 अंश में शास्त्र से विरुद्ध है. आता ते ऐकत असताना यथार्थ ग्रहण होईना, शास्त्राची विरोधी काही शंका यायला लागल्या. या ते श्रोता कृत ग्रंथ से संदेह रहित बोध होय नाही. श्रोत्यानं लिहिलेले ग्रंथ त्याच्यानं संशय जात नाही, म्हणून विचारसागर लिहिला असं या ग्रंथकर्त्याचं म्हणणं आहे. आता इथं यथार्थ शब्दावर 10 नंबर टिप्पणी आहे. इंद्रिय किंवा चित्त की चंचलता से श्रवण किया अर्थ भूत के अग्नि की न्यायी जीव का त्यो धारण नहीं हुआ. आपल्या अंतःकरणामध्ये चंचलता आहे. इंद्रियाची चंचलता वेगळे आणि चित्ताची मनाची चंचलता. चंचलते सहित जर श्रवण केलं तर काही कळत नाही. आपण म्हणतो आज पाठ जड झाला. पाठ जड झाला का लक्ष नव्हतं? चंचलता आहे. मग इथं भूत के अग्नि की न्यायी, अग्नी आहे पण कसा आहे? अग्नी आहे, हा अग्नी वाऱ्याचा आहे. वारा आला ना अग्नी चालू झाला, हा हलतो अग्नी. आणि तो अग्नी जीव का त्यो धारण नाही हुआ, अग्नी राहत नाही. तसं चंचल मनामध्ये केलेलं श्रवण राहत नाही. और कोई भाषा ग्रंथ किंचित शास्त्र पढ़ी के रचे है. काही काही भाषा ग्रंथ आहेत, थोडंसं शास्त्राचा अभ्यास केला. काही काही जण म्हणतात 4 वर्ष संस्थेत राहून आलो आणि आता कीर्तन करायला. पण 4 वर्ष जरी राहिलो तरी किती श्रवण केलंय त्याच्यावर अभ्यास अवलंबून राहतो. जैसे आत्मबोध है, जैसे आत्मबोध 11 नंबर टिप्पणी है. साधु श्री मानकदास जी कृत मानक बोध है.
मानकदासजींनी मानक बोध नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। याही को आत्मविचार भी कहते हैं, त्याला आत्मविचार सुद्धा म्हणतात। जिसके ऊपर मूलचंद ज्ञानी ने सारोद्धार नामक व्याख्यान किया है। त्याच ग्रंथावर मूलचंद यांनी सारोद्धार नावाचं एक लिखाण केलेलं आहे, तो आत्मबोध। तिनसे भी संदेह रहित बोध होवे नाही। आता इथं आत्मबोधवर टिप्पणी का आली? आत्मबोध शब्दाचा अर्थ आपण आत्मज्ञान घेतला असता, पण आत्मबोध हे नाव आहे ग्रंथाचं। कहते काहेते तिनमे वेदांत की प्रक्रिया संपूर्ण नाही आहे। या ग्रंथात वेदांताची प्रक्रिया परिपूर्णतेनं नाही, म्हणून शंका जात नाही। विचार सागर ग्रंथ में संपूर्ण प्रक्रिया है और वेदांत शास्त्र के अनुसार है। काहू स्थान में भी विरुद्ध नहीं है। आत्मज्ञान में उपयोगी जो पदार्थ है तिनका निरूपण विस्तार से किया है। याते भाषा ग्रंथन के समान यह ग्रंथ नहीं है, किंतु सर्व भाषा ग्रंथन से यह उत्तम है। आतापर्यंत जे चिंतन आपण वाचलंय केलंय त्याचा सार असा आहे की ग्रंथकर्ता विचारसागर ग्रंथ का लिहितो, त्यांनी का लिखाण केलं, इतर ग्रंथाची व्यावृत्ती करत ते मत या ठिकाणी मांडलेलं आहे। आता इथं आकडा 4 मध्ये अनुबंध नाम चिंतनाला प्रारंभ होतोय। अनुबंध कशाला म्हणतात? अधिकारी, संबंध, विषय, प्रयोजन का नाम अनुबंध है। या चारीला मिळून अनुबंध म्हणा। अधिकारी आदिक ग्रंथ के अनुबंध जाने बिना सुधर कहिए विवेकी। पुरुष की ग्रंथन में प्रवृत्ति होवे नहीं। याते जिन अनुबंध को जाने के प्रबंध कहिए ग्रंथ को सुने। तीन अनुबंधन को कहिए अब कहूँ। आता आम्ही त्याला इथं वर्णन करतोय कशाला? अनुबंधाला। अनुबंधाचा विचार करत असताना 4 मांडले, पण कशासाठी? विवेकी पुरुषाची ग्रंथात प्रवृत्ती व्हावी याच्यासाठी हे आहे। आपल्याला एखाद्यानं पुस्तक दिलं आणि त्याने 8 दिवसांनी विचारलं वाचलं का? नाही वाचलं। का वाचलं नाही? प्रवृत्तीच झाली नाही। प्रवृत्ती व्हावी याच्यासाठी या 4 गोष्टी लागतात। त्या पुस्तकातला विषय काय आहे, त्या पुस्तकाचं प्रयोजन काय आहे, विषय प्रयोजनाच्या दृष्टीनं अधिकारी कोण आहे, आणि या तिन्हीच्या दृष्टीनं संबंध काय आहे। या भूमिकेतून अनुबंधाचा विचार आपल्या समोर मांडला गेलेला आहे। आता इथं अधिकारी वर्णन यायला लागलेलं आहे। मलविक्षेप जाके नाही किंतु एक अज्ञान, वैचव साधन सहित नरसो अधिकृत मतिमान। अनुबंधाचा विचार मांडत असताना त्यातला अधिकारी मांडायला लागले। अधिकारी हा प्रत्येक ठिकाणी मांडला गेलेला आहे, मांडला जातोय। अधिकारी मांडत असताना प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठलंही साधन घ्या, कर्म अधिकारी कोण, उपासना अधिकारी कोण, योग अधिकारी कोण, ज्ञान अधिकारी कोण, दान अधिकारी कोण, तीर्थयात्रा अधिकारी कोण, साधन कोणतंही घ्या अधिकारी विचाराला। अधिकारी विचाराला की त्यानं काय करायचंय? विषयाला। का करायचंय? प्रयोजनाला। या 3 वर 4था संबंध अवलंबून राहतोय। मग यामध्ये अधिकारी इथं मांडला तो ग्रंथाचा अधिकारी का साधनेचा अधिकारी? ग्रंथाचा अधिकारी। पण या ग्रंथाचा विषय ज्ञान असल्यामुळे हा ज्ञानाचा अधिकारी ठरतो। इथं कशाचा अधिकारी मांडलाय? ग्रंथाचा अधिकारी मांडला, पण ग्रंथाचा विषय ज्ञान आहे। ग्रंथाचा विषय काय? ज्ञान। मग हा अधिकारी कोण? ज्ञानाचा अधिकारी ठरतोय। त्या दृष्टीनं या अधिकारीचं चिंतन आपल्याला करायचंय, पण ते चिंतन आपण उद्याच्या पाठाला करू।